झी 24 तास एक पाऊल पुढे. आदर्श प्रकरणावर आपण चर्चा करतो आहोत. आशिष शेलार, आम्हाला सांगा की सीबीआय कडे हे प्रकरण गेलेलं असताना सुद्धा सरकारने आता हायकोर्टात धाव घेतलेली आहे. सीबीआय कडे हे प्रकरण देणं योग्य नाही असं सरकारचं म्हणणं आहे. तुम्हाला असं वाटतं का की सीबीआयच या प्रकरणामधलं दूध का दूध पाणी का पाणी करू शकतं? नाही, 2-3 गोष्टी मला वाटतं स्पष्ट करायला पाहिजे की मगाशी रोगे साहेब जे म्हणाले की जे चव्हाण साहेब स्वतः नाही म्हणाले ते रोगे साहेब म्हणाले, बरं झालं. अशोक चव्हाण स्वतः म्हणाले माझे जवळचे नातेवाईक नाहीत, आणि रोगे साहेब म्हणाले की त्यांचे चुलत सासरे वगैरे आहेत आणि ते मिलिटरीत वगैरे आहे, त्यामुळे अशा प्रकारचं म्हणजे ज्यांना स्वतः ते नातेवाईक मानत नाही त्यांना हे नातेवाईक मानतात, ते बरं आहे, चांगली गोष्ट आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा विशेष रूपाने जो मगाशी चर्चेला आला की टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये बऱ्याचशा इन्क्वायरीज या सिव्हिल लायबिलिटीशी संबंधित आहेत, आणि त्याच्यामधनं शेवटी पुन्हा एकदा जो मुद्दा बाहेर येतो तो दुसरा आउट प्रॉडक्ट हा क्रिमिनल लायबिलिटीशी संबंधित पण आहे. आणि त्यामध्ये करप्शनचा उल्लेख जो वाटेगावकरांनी केला तो त्यांनी प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्टचा केला, पण आपल्याकडे जस्टिस पी.बी. सामंतांचा रिपोर्ट हा आपण ऍक्सेप्ट केलेला रिपोर्ट आहे, आणि ज्याच्या आधारावर आपण असं म्हटलंय की ऍक्ट ऑफ कमिशन अँड ऍक्ट ऑफ ओमिशन ह्या दोन्हीमध्ये करप्शन असतं. आणि त्यामुळे मुख्यमंत्री असतील, नगरविकास खात्याचे मंत्री असतील, महसूल मंत्री असतील, संबंधित मंत्री असतील, कलेक्टरची यादी चेंज करणारे मंत्री असतील, ह्यांचं ऍक्ट ऑफ कमिशन आणि ऍक्ट ऑफ ओमिशन या दोन्हीमध्ये त्यांचे ऍक्ट कुठे ना कुठे करप्शनला लीड करतात का, ही क्रिमिनल लायबिलिटी आउट प्रॉडक्ट म्हणून येऊ शकते. माझा प्रश्न आहे कमिशनने आणणार का? आता प्रश्न राहिला सीबीआयशी संबंधित. एका बाजूला रोगे साहेब म्हणतात की बाबा स्टेट गव्हर्नमेंटची जागा याच्याबद्दल आमची भूमिका स्पष्ट होती, पण दुसऱ्या बाजूने सोसायटी मात्र जी होते ज्याला भूखंड दिला गेला ते आर्मी आणि आर्मीच्या वेगवेगळ्या विंग्सच्या लोकांना बनवून घेतलेल्या सोसायटीच्या आधारावर त्यांनी ठरवलं 30% अन्य लोक आली पाहिजेत. आता समजा परव्यू हा असेल, ती सोसायटी समजा की आर्मी किंवा त्यांच्या विंगशी संबंधित असेल, तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन जर सीबीआयने करावं असं त्यांनी ठरवलं तर त्याला महाराष्ट्र सरकारने विरोध करण्याचा मुद्दा कुठे येतो? त्यांनी केलेला निर्णय जो असेल सोसायटीशी संबंधित त्याच्याबद्दल, केलेल्या अलॉटमेंट ऑफ प्लॉटच्या बद्दल, सीआरझेडच्या बद्दल, परमिशनच्या बद्दल एक मुद्दा हाही आहे की या बिल्डिंगमुळे डिफेन्सच्या अन्य जागांशी किंवा प्रॉपर्टीशी किंवा त्यांच्या सिक्युरिटीशी संबंधित काही मुद्दे आहेत का? असे सगळे जर लार्जर काही प्रोटेक्ट्समध्ये विषय असतील तर राज्य सरकार करू नाही शकणार, इकडचं सीआयडी नाही करू शकणार, पाटलांचा आयोग तर नाहीच करू शकणार. त्यामुळे ह्यासाठी सीबीआयचं इन्व्हेस्टिगेशन आवश्यक आहे. आता तुर्त तरी त्याच्यावर आमचा पूर्ण भरोसा आहे की नाही हा प्रश्न अलायदा राहिला, पण सीबीआयच्या इन्व्हेस्टिगेशनचे मुद्देही आलेच पाहिजेत हे मात्र स्पष्ट होत आहे. आधी रोगे सर, काय माहित आहे की अगदी सुरुवातीला आशिष शेलारांनी सांगितलं की सीबीआय काय आहे ते, आणि आता ते म्हणतायत की सीबीआयने ह्याचं इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे, मग त्याच्यावर आमचा विश्वास असेल किंवा नसेल तो भाग आलायदा आहे. प्रश्न यांना अभिप्रेत असलेला रिपोर्ट जर आला, विरोधी पक्षाला अभिप्रेत काम करावं लागेल, अगदी जनतेला अभिप्रेत काम यांना करावंच लागेल. मी बोलत असताना मी नाही बोललो, आता मला बोलू द्या की यांना अभिप्रेत असलेला रिपोर्ट आला, कळलं का नाही, की सीबीआयने चांगलं काम केलं, आणि यांना अभिप्रेत नसलेला त्याच्या विरुद्ध काही आलं का मग सीबीआय जे आहे ती काँग्रेसची एक ब्युरो आहे वगैरे असं म्हणायचं, काँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं म्हणायचं. मी आपल्याला एक सांगतो की महाराष्ट्र शासनाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे का नाही? त्यांना जर वाटत असेल की या बाबतीमध्ये आम्ही चौकशी आयोग नेमलेला आहे, त्याचं काम चाललेलं आहे, त्याचा रिपोर्ट आलेला नाही अजून, तो येऊ घातलेला आहे, त्या रिपोर्टमध्ये नक्की काय आहे ते अजून कोणालाच माहिती नाही आहे, ते आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींची चर्चा झालेली आहे आणि कुठल्या कुठल्या प्रकारचं कशा प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे ते येणार. सरकारचा अधिकार नक्कीच आहे, कळलं का नाही. या ठिकाणी सीबीआयचं म्हणणं सीबीआयचं रोगे साहेब म्हणतात त्याच्याशी अकॅडमिकली मी सहमत एवढा पार्ट पुरता आहे. सीबीआयला कुठल्या केसेस दिल्या पाहिजेत इन्व्हेस्टिगेशनला हा राज्य सरकारचा अधिकार आहे, खरं आहे, पण ह्या केसमध्ये सीबीआय कुठेतरी पुढे गेली आहे. त्यांनी चार्जशीट फाईल केली आहे, तुम्ही त्याच्या विरोधात अपीलमध्ये जातात. सीबीआयच्या परव्ह्यू मधल्या वेगवेगळ्या अजून गोष्टी, जसं मी लँडशी संबंधित म्हटलं, सोसायटीशी संबंधित म्हटलं, आर्मी नेव्हीच्या काही लोकांनी केलं याच्याशी संबंधित म्हटलं, हे आपण नाही करू शकत.
आणि म्हणून ते गेलंय. त्याच्यावर या appeal तपास करून सुरू जायचं. करण्याच्या स्टेजला आक्षेप न घेता तो चार्जशीट दाखल करण्याच्या स्टेजला हा आक्षेप राज्य सरकारला घ्यावासा वाटला. इथे खरी संशयाची सुई येते असं तुमचं मत आहे? नाही काही मला काही कळत नाही. आशिष शेलार वकील आहेत, मी काही वकील नाहीये, त्यामुळे त्या वकिली टर्म्समध्ये काही मी बोलू शकत नाही. पण मी आपल्याला एक सांगेन की लोकशाही प्रक्रिया तुम्ही मानता, मग सीबीआयचं काही म्हणणं असेल तर शासनाचं पण काही म्हणणं असेल ते पण मांडू शकतात. त्या ठिकाणी डिबेट होईल. सीबीआय आपली बाजू मांडेल, महाराष्ट्र शासन आपली बाजू मांडेल. आणि दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगतो की शेवटी हे सगळं प्रकरण जे आहे सीबीआयला बाजू मांडण्याची संधी मिळेल हे मात्र तुम्ही काँग्रेस पक्ष आपापसात का नाही बोलत? त्यांचं केंद्र सरकार त्यांचं, महाराष्ट्र सरकार त्यांचं, दोन सरकारमध्ये काही अडचण आहे का? मी एक त्या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी ज्या वेळेला महाराष्ट्र शासनाने अपील केलेलं आहे त्यावेळेला महाराष्ट्र शासनाचा जो वकील असेल ते आपली बाजू मांडेल ना शासनाच्या वतीनं. त्याचप्रमाणे सीबीआयचा जो वकील असेल तो सुद्धा त्यांची बाजू मांडेल. त्या ठिकाणी डिबेट होईल आणि मग त्यांना अधिकार आहे का नाही ते कोर्टामध्ये ठरेल. कारण यांचा याचा निर्णय होईल ना. आणि मगाशी वाटेगावकरने जे सांगितलं की याच्यामध्ये हा लाभार्थी आहे, याच्यामध्ये हा लाभार्थी आहे वगैरे वगैरे, काय सुशीलकुमार शिंदेच्या बाबतीमध्ये सांगितलं, विलासरावांच्या बाबतीमध्ये त्यांनी काही टीका टिप्पणी केली नाही, अशोकरावांच्या बद्दल फारसं काही बोललेलं नाही, परंतु सुशीलकुमार शिंदेच्या बाबतीमध्ये ते बोलले. परंतु हे जे सगळं प्रकरण जे आहे ते कोर्टामध्ये आहे ना. तुम्हाला थांबायला पाहिजे ना. त्या ठिकाणी तुम्हाला संधी आहे ना तुमची बाजू मांडायची. आणा ना तुमच्याकडे काही फॅक्ट. हे बघा त्या टीव्हीवरच्या चर्चेमध्ये त्यांच्या पद्धतीने ते मुद्दे मांडतील, त्यांना डिफेंड करण्याचा, माझ्या पक्षाला डिफेंड करण्याचा प्रयत्न मी करेन. या मुद्द्यावर प्रश्न असा आहे की याची चर्चा कोर्टामध्ये होणार आहे आणि त्या ठिकाणी ते मंडळी आपले जे पुरावे काय असतील ते त्या ठिकाणी सादर करू शकतात ना. आणि नाही चौकशी आयोगाच्या समोर सुद्धा या मंडळींना बोलावलेलं होतं की त्या ठिकाणी यांना जे काही पुरावे सादर करायचे होते त्या ठिकाणी ते सादर करू शकत होते. बिलकुल. प्रवीणजी, नाही मुळात मी अशोक चव्हाणांबद्दल काही बोलत नाहीत कारण ते ऑलरेडी चार्जशीटेड आहे. त्यांचे विषय कोर्टासमोर आहे, जनतेसमोर आहे. विलासराव देशमुखांबद्दल काही बोलत नाही कारण ते दिवंगत आहेत, त्यांच्याबरोबर बोलण्यासारखं भरपूर आहे. पण आता ते हयात नसल्यामुळे उगाच त्यांचे ऍक्ट्स ऑफ कमिशन अँड ओमिशन आणण्यात पॉईंट नाही, पण ते कमिशनने रेकॉर्ड केलेले आहेत. आता राहिला मुद्दा सुशीलकुमार शिंदेचा. तो यासाठी महत्वाचा आहे की जसं आपल्याकडे एक वेगळं प्रकरण सुरू आहे आता, संजय दत्तच्या बाबतीतलं एक प्रकरण सुरू आहे की सगळी ती AK-47 आणि सगळी ते मसाला त्याच्या घरी अनलोड झाला आणि अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं की जर का संजय दत्तनी मनात आणलं असतं तर मुंबईत 93 साली बॉम्बस्फोट झाले नसते. तीच संधी सुशीलकुमार शिंदेंना होती. लेटर ऑफ इंटेंट इश्यू झालेला होता, लेटर ऑफ अलॉटमेंट द्यायचं की नाही हे त्यांच्या हातात होतं. तरी सुद्धा त्यांनी सगळ्या इलिगल गोष्टी करून एका प्रकारे त्यांचे काही जे काही पर्सनल इंटरेस्ट असेल दॅट अपार्ट हा घोटाळा होऊ दिला म्हणून ते दोषी आहेत. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांचा एवढा रोल असताना सुद्धा त्यांची प्रगती झाली आहे. ते गव्हर्नर म्हणून गेले कुठेतरी, मग सेंटरमध्ये पॉवर मिनिस्टर झाले, आज ते गृहमंत्री आहेत. ज्या माणसाने एवढ्या इलिगल गोष्टी केल्या ॲज अ चीफ मिनिस्टर तो माणूस या देशाचा गृहमंत्री आहे. हे आम्ही का म्हणून बघत राहावं? बिलकुल. रोगे सर काय सांगाल यावर? नाही तुम्हाला बघताना जर वाईट वाटत असेल आणि ते त्यांची जी प्रगती झालेली असेल ती कुठे जर तुम्हाला खुपत असेल तर त्यांना त्यांच्या खुर्चीवरून खाली उतरवण्यासाठी तुम्ही कोर्टामध्ये वाटेगावकर एक लक्षामध्ये घ्या, तुम्ही या ठिकाणी कोणावरती आरोप केलात म्हणजे तो माणूस आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा राहत नाहीत. त्याला शासन करायचं काय तुम्हाला अधिकार दिलेला नाहीये. एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, तुम्ही आरोप केलेले आहेत आणि ज्यावेळी तुम्ही आरोप करता त्यावेळेला ते आरोप कोर्टामध्ये सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची आहे. त्या ठिकाणी तुम्ही करा ना. आपण लोकशाही प्रक्रिया मानतो, कळलं. तुम्ही एखाद्याला आरोपी ठरवला की तो आरोपी ठरत नाही, हे लक्षामध्ये घ्या. मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतंय, काय त्यामध्ये अशोक चव्हाणांना फ्लॅट दिलं तर काय पाप केलं? त्याच्यामध्ये एखाद्याला आरोपी केला तर तुम्ही कोण ठरवणार आहे? कोर्ट काय ते ठरवेल, तुम्हाला कोणी अधिकार दिला? मला आश्चर्य वाटतंय की जबाबदार पक्षाने जे सत्तेवर आहे त्याच्याकडनं अशी भाषा यावी. एवढा मोठा आशिष शेलार साहेब चौकशी करा ना. आशिष शेलार साहेब चौकशी करा ना. शेलार साहेब नाही म्हटलं आशिष शेलार साहेब आपण म्हणजे आमचं आता तुम्ही आमचं सांगितलं ना. आता ज्यांच्यावर चौकशी करायची चौकशी तुम्ही दाबताय, आम्ही नाही दाबत आहोत. शेलार साहेब मी काय म्हणतो ऐका ना,
तुमच्या पक्षाचे करा खासदार चौकशी, अजय चौकशी संचेती कळलं का नाही, त्याने जवळजवळ 10 लोकांना बिनाव्याजी पैसे दिलेले आहेत आणि त्यांनी अफिडेव्हिट पण करून घेतलेलं वर्तमानपत्रामध्ये. नाही नाही, मग सांगा ना त्यांची पण चौकशी होऊ दे म्हणून. चौकशी होऊ दे, त्यांची चौकशी होऊ दे म्हणून सांगा ना. हे कधी नाव घेतलं नाही भाजपने कुठल्याही मी चौकशी एक सांगतो, चौकशी आयोग नेमलेला आहे. चौकशी आयोगाचा रिपोर्ट एक गोष्ट थांबू शकत नाही. एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, चौकशी आयोगाचा रिपोर्ट अजून आलेला नाही. येऊ दे ना, नाही मुद्दा तो नाही येऊ दे ना. आणि आल्याच्या नंतर जर तो काय खोटा असेल रोगे साहेब कोर्टामध्ये गेलेले आहात, बिलकुल तुमचे पुरावे सिद्ध करा. बिलकुल रोगे साहेब, तुमचा मुद्दा लक्षात आलाय. ब्रेक घ्यायचा, मात्र ब्रेक पूर्वी प्रवीणजी जो मूळ मुद्दा होता की सीबीआय चौकशीला सध्या राज्य सरकारने आक्षेप घेतलेला आहे, याच्या मागे राज्य सरकारचा सत्ताधारी पक्षांचा काय हेतू तुम्हाला दिसतोय? ही सरळ सरळ शुद्ध कायदेशीर प्रक्रिया म्हणून याच्याकडे आपण बघायला हवं की ही प्रक्रिया लांबवण्याचा हा याच्या मागे हेतू तुम्हाला दिसतोय? नाही, मुळात त्यांनी सीबीआयला जो आक्षेप घेतलेला आहे तो इन्व्हेस्टिगेशन 1.5 वर्ष सुरू होऊन FIR लॉन्च होऊन 1.5 वर्ष झाल्यानंतर घेतलेला आहे. हो. नंबर 1, एवढं उशिरा त्यांना का सुचलं? कारण त्यांच्या लक्षात आलं की सीबीआयने तपास नीट केलेला आहे, एनी टाइम चार्जशीट फाईल होऊ शकते, आपले नेते अडचणीत येऊ शकतात, त्यापूर्वी जे काय करू शकतो सीबीआयला थांबवण्यासाठी ते करायला पाहिजे. आणि त्यातून पुढे आलेला हा विचार आहे जो अतिशय तोकडा आहे. कारण सीबीआयने ऑलरेडी ॲफिडेव्हिट फाईल केले आहे, सीबीआयने स्वतः ॲफिडेव्हिट फाईल केले की कसा त्यांना अधिकार आहे. आणि ते अनेक त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत की सीबीआयला कसा अधिकार आहे तपास करण्यात, त्यातला एक मुद्दा त्यांनी मांडलेला आहे जो मी इकडे नमूद करतो रोगेंच्या माहितीसाठी. 16 जानेवारी 2011ला जस्टिस मार्लापल्लेंनी जेव्हा ऑर्डर काढली आणि सीबीआयला सांगितलं की पुढच्या 2 आठवड्यांमध्ये तुम्ही FIR दाखल करा, त्यावेळी तत्कालीन ॲडव्होकेट जनरल जे महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व करतात ते हायकोर्टात उपस्थित होते. त्यांनी सीबीआयच्या किंवा कोर्टाच्या या डायरेक्शनला काही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आणि त्यामुळे FIR दाखल करताना ऑब्जेक्शन घेतलं नाही. तपास पूर्ण होतोय, अनेक लोकांना अरेस्ट करून इंटरोगेशन झालंय, तपास आपले नेते अडकू शकतात, या स्टेजला हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. हे स्टेट गव्हर्नमेंटला आणि आदर्श सोसायटीच्या काही लोकांना सुचलेलं शहाणपण आहे. नंबर 1. त्यामुळे आणि हे जे सगळे बाकी मुद्दे आहेत, फंडामेंटली सीबीआयची एन्क्वायरी ही हायकोर्टाच्या डायरेक्शन्सनुसार सुरू आहे. आर्टिकल 226 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ज्यामुळे हायकोर्टाला अधिकार आहे डायरेक्शन्स देण्याचा, त्यानुसार सुरू आहे. त्यामुळे सीबीआयची ज्युरिस्डिक्शन शाबूत आहेत, त्याबद्दल प्रश्नचिन्ह आहेत. आणि रोगे जे म्हणतायत त्याच्याशी मी सहमत आहे की सीबीआय ज्युरिस्डिक्शन बाबतीतलं आर्ग्युमेंट कोर्टासमोर व्हायला पाहिजे आणि कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला बंधनकारक असेल. मी माझं म्हणणं मांडलेलं आहे, आदर्श सोसायटीने त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे, सीबीआयने त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. त्यामुळे आता फक्त सीबीआयचा ज्युरिस्डिक्शनचा मुद्दा हा अतिशय टेक्निकल बाब राहिलेली आहे. चार्जशीट तयार आहे. नंबर 1. बिलकुल. मला अधिक महत्वाच्या मुद्द्याकडे जायचंय, जे रोगे मगाशी माझ्या बाबतीत म्हणाले की मला खुपते का सुशील कुमार शिंदेची प्रगती. मुळात माझं आणि सुशील कुमार शिंदेचं काय पर्सनल नाही, मी त्यांना ओळखतही नाही, त्यांचं वय खूप मोठं आहे, ते मुंबई ठाण्यातले पण नाहीत, ते दुसऱ्या त्यांच्या कोणत्या गावातले आहेत. मुद्दा हा त्यांचा इंडिव्हिज्युअल नाहीये, ते पब्लिक सर्वंट आहेत. ज्या पब्लिक सर्वंट एवढ्या मोठ्या इलिगलिटीज केलेल्या आहेत त्याचं काँग्रेस पक्षामध्ये आणि एकूण या सिस्टीममध्ये एवढी प्रगती होतं ही होणं योग्य नाही. त्या या सिस्टीममध्ये किंवा बिलकुल. हा तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे प्रवीणजी. वैयक्तिक हेवे दाव्यांपोटी ही केस नाहीये, हा संपूर्ण प्रकार नाहीये आणि ते कदाचित सगळ्यांना माहिती सुद्धा आहे. या आदर्श प्रकरणाची तड लागायला अजून किती दिवस वाट पाहावी लागेल आणि मुळात आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्याच्यातून नेमका काय धडा घेण्याची गरज आहे याविषयी सुद्धा आपण बोलूया. एक ब्रेक घेऊया आणि शेवटच्या भागात ही चर्चा आपण सुरू ठेवूया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.